आज मुलं आत्महत्या करताय, मुली आत्महत्या करताय. कोणीतरी सोडून गेलं म्हणून केली आत्महत्या, मोबाईल हिसकला म्हणून केली आत्महत्या, गाडी घेऊन नाही दिली म्हणून आत्महत्या, प्रेमातून आत्महत्या, नापास झाला म्हणून आत्महत्या. जेव्हा ते उधळलेलं तुमचं शरीर त्या मायबापासमोर असते ना रे, पोस्टमॉर्टम केलं, शिवलेलं, त्या आईला तुमचं हे वय नाही दिसत. त्या आईला आठवते ते बाळ लहानचं जे मांडीवर होतं. त्या आईला आठवते ती वेळ जेव्हा ते हसलं पहिल्यांदा. त्या आईला आठवते ती वेळ जेव्हा पहिल्यांदा चालायला लागलं. त्या बापाला आठवते ती वेळ जेव्हा ते मागं लागत होतं. त्या बापाला आठवते ती वेळ जेव्हा आल्यानंतर ते बिलगून घेत होतं. त्या आईला बापाला आठवते ती वेळ जेव्हा घाबरून त्यांना मिठी मारत होतं. पहिल्यांदा आई बोललं, पहिल्यांदा बाप बोलला, पहिलं खेळणं त्याचं, पहिली शाळा त्याची, ह्याला हे सगळं आठवते, सगळं आठवते त्यांना. तुम्ही नाही आठवत, कारण हा बैमान चेहरा आहे जो आठवत नाही. त्यांना तो निरागस चेहरा आठवतो जो खांद्यावर घेतलेलं ते बाळ, ज्याला रात्रभर जागवलं त्यांनी. लाईन गेली होती, पंखा मारून हवा घालायची तुमची आई कधीतरी. बापाला कामावर जात होतं तरी तो नाही गेला. तुमच्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य सगळं तुम्हाला मिळावं म्हणून, सगळं मिळावं म्हणून तुम्हाला झटणारे मायबाप. 17, 18, 20 वर्षाचं प्रेम, वर्षभरा आधी भेटलेला एक मुलगा, 2 वर्षा आधी भेटलेली एक मुलगी, या 1-2 वर्षा आधीच्या प्रेमावर हे 18 आणि 20 वर्षाचं प्रेम हावी होतंय की हे प्रेम हावी होतंय त्या 18-20 वर्षावर? काय रियालिटी आहे रे? इतकं प्रामाणिक प्रेम आहे तुमचं, इतकं खरं प्रेम आहे तुमचं, त्या 20 वर्षाच्या प्रेमावर भारी पडतंय. आज जीव द्यायला तयार तुम्ही का? तर ती व्यक्ती आपल्यावर प्रेम करते, ती केअर करते, ती जीव लावते, ती विचारते, तो काळजी घेतो, तो पैसे खर्च करतो यासाठी. आणि हे कोण आहे? हे घरात जे आहे हे कोण आहे? हे दुश्मन. हे इतके वाईट झाले की यांचा आवाज सुद्धा ऐकायला नको. हे इतके वाईट झाले की त्यांची उत्तरं सुद्धा द्यायला त्यांच्या प्रश्नाची टोचतात आम्हाला. इतके वाईट झाले हे.